मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला बैलपोळ्यानिमित्त सुंदर अशा बैलाची सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे, तेही 5 ते 5 टिपक्याची। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी इथे 5 ते 5 डॉट्स काढून घेणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। बघा, अशा प्रकारे मी इथे 5 ते 5 डॉट काढून घेतले आहे। पहिल्या आणि तिसऱ्या डॉटला असा आकार काढून घ्यायचा आणि खाली पण, आणि या मधल्या डॉटपर्यंत असं गोल काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये संपूर्ण असा स्किन कलर भरून घ्यायचा। अशा प्रकारे पूर्ण मी आता इथे स्किन कलर भरून घेत आहे आणि इथे मी असे डोळे काढून घेणार आहे आणि असा पांढरा कलर आणि मध्ये असा काळा कलरचा एक डॉट द्यायचा आणि वरती अशी रेष काढून घ्यायची। आता मी इथे असा लाल कलरने टिळा काढून घेतला आहे आणि पांढरा कलर भरून घ्यायचा आणि काळ्या कलरने असा आकार काढून घ्यायचा आणि शेंद्र्या कलरने रेष काढून त्याच्या खाली अशी लाल कलरने डॉट द्यायचे आणि वरती अशी पोपटी कलरने रेष काढून घ्यायची आणि या डॉटपर्यंत आणि इकडून असा कानाचा आकार काढायचा आणि वरती असे 2 शिंग काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी पूर्ण असा स्किन कलर भरून घेत आहे कानामध्ये आणि वरती असा पांढरा कलर आणि असा पिवळ्या कलरने हे सजून घ्यायचं बारीक बारीक डॉट काढून आणि इथे पूर्ण असा कथिया कलर भरून घ्यायचा शिंगामध्ये, या शिंगामध्ये पण कथिया कलर आणि अशा आडव्या 2-2 रेषा काढून घ्यायच्या। आता मी इथे पण असा चेहऱ्याचा आकार काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा स्किन कलर भरून घ्यायचा आणि इथे असा कानाचा आकार काढून घ्यायचा दोन्ही बाजूने आणि याच्यामध्ये सुद्धा असा स्किन कलर भरून घ्यायचा। आता मी इथे असा वरती असा पांढरा कलर भरून घेत आहे आणि अशा रेषा काढून घ्यायच्या आणि इथे अशी 2 डोळे काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा पांढरा कलर भरायचा आणि मध्ये असा काळा डॉट असा इथे लाल कलरने टिळा काढून घ्यायचा आणि अशी पांढरे डॉट द्यायचे आणि अशी पिवळी रेषा आणि लाल रेषा आणि अशी बारीक बारीक डॉट्स काढून घ्यायचे आणि खाली काळ्या कलरने असा आकार काढून घ्यायचा आणि असा कलर भरून घ्यायचा। आता मी इथे या डॉटपासून असा आणि या डॉटपासून असा शिंगाचा आकार काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा कथिया कलर भरून घेत आहे आणि 2-2 अशा इथे पूर्ण अशा आडव्या रेषा काढून घ्यायच्या अशा प्रकारे आणि पिवळ्या कलरने बारीक बारीक डॉटने हे सजून घ्यायचं आणि इथे असा आकार काढून घ्यायचा आणि अशी रेष काढून घ्यायची आणि इथे असा गळ्याचा आकार काढून घ्यायचा आणि खाली पण असा आकार काढायचा आणि इथे जोडून घ्यायचं। आता मी इथे झुलचा आकार काढून घेत आहे, हाच असा चौकोनी एक डबा काढून घ्यायचा आणि इथे पण असा एक चौकोन काढून घ्यायचा आणि इथे मी फिक्कट स्किन कलर वापरत आहे। असा काटाकाटाने पूर्ण कलर हा भरून घ्यायचा
आता इथे पूर्ण असा खाली जागेमध्ये डार्क स्किन कलर भरून घ्यायचा। इथे पण तोच कलर भरायचा। अशा प्रकारे मी पूर्ण कलर हा भरून घेतला आहे। आता इथे मी पूर्ण असा आकाशी कलर भरून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर भरू शकता। अशा प्रकारे मी पूर्ण इथे आकाशी कलर भरला आहे आणि मध्ये असा शेंद्रा कलर। आणि काठाने अशी लाल कलरने रेष काढून घेत आहे। आणि इथे अशी बारीक बारीक डिझाइन काढून घेत आहे पूर्ण चौकोनाच्या सभोवताल। आणि मध्ये मी अशी गोल डिझाइन काढून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरी पण तुमच्या आवडीची डिझाइन काढू शकता। आणि याच्यात लाल कलर आणि खाली पण असाच आकार काढून घ्यायचा, इथे गळ्याचा आकार, आणि अशी रेष काढून इथे जोडून घ्यायची। आता इथे असा चौकोन काढून घ्यायचा आणि इथे वरती असा जोडून घ्यायचं आणि मध्ये पण असा एक चौकोन काढून घ्यायचा आणि इथे अगोदर शेंद्रा कलर भरून घ्यायचा। बाजूला आकाशी कलर, जसा वरती कलर आपण भरला तसाच मी खाली पण भरत आहे। आणि अशी डिझाइन काढून घ्यायची वरती काढली तशीच। आणि लाल कलरने अशी रेष काढून घ्यायची आणि अशी बारीक डिझाइन काढून घ्यायची। आणि असा फिकट स्किन कलर पूर्ण काठाकाठाने अगोदर भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी पूर्ण इथे कलर भरून घेतला आहे आणि इथे डार्क कलर। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हाईपचं बटन नक्की दाबा। आता मी इथे घंटी काढून घेणार आहे। त्याच्यासाठी असा दोर काढून घ्यायचा आणि घंटीचा आकार काढून असा डॉट काढून जोडून घ्यायचं आणि इथे कथिया कलर आणि बारीक बारीक डॉटने हे सजवून घ्यायचं। अशाच प्रकारे मी खाली सुद्धा दोर काढून घेणार आहे। अगोदर पांढऱ्या रेष काढून अशी बारीक बारीक डॉटने ते सजवून घ्यायचं आणि घंटीचा आकार काढून घ्यायचा आणि कथिया कलर आणि असा डॉट्स काढून घ्यायचा। इथे अशी रेष काढून वरती अशी रेष काढायची आणि इथे शेपटी काढून घ्यायची आणि याच्यामध्ये स्किन कलर भरून घ्यायचा आणि खाली कथिया कलर आणि इथे पण असंच करायचं आणि असा स्किन कलर आणि कथिया कलर आणि इथे असं जोडून घ्यायचं। आता इथे अशी रेष काढून घ्यायची आणि इथे जोडून घ्यायचं आणि काठाने पूर्ण असा हिरवा कलर भरून घ्यायचा आणि मध्ये पूर्ण असा पोपटी कलर भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी इथे पूर्ण पोपटी कलर भरून घेतलेला आहे आणि या साईडनं सुद्धा असा काठाने हिरवा कलर भरून घ्यायचा आणि खाली जागेत असा पोपटी कलर भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी इथे पोपटी कलर भरून घेतला आहे आणि इथे असं बैलपोळा लिहून घ्यायचं। आणि काठाने पूर्ण अशी पांढऱ्या डॉटने हे सजवून घ्यायचं।
तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे वेगळ्या प्रकारची डिझाईन पण काढू शकता. अशाच प्रकारे मी पूर्ण हे सजून घेणार आहे. बघा, अशा सोप्या पद्धतीने आपली बैलजोडीची रांगोळी आता तयार झाली आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि हाईपचं बटन नक्की दाबा.